तर आपलं सुरू होतं साऊंड, वेव्ह मोशन अँड साऊंड. त्याच्यामध्ये आपण काय सुरू केलं होतं? रिफ्लेक्शन, राईट. आणि रिफ्लेक्शनच्या पुढे आता इको. इको आपण याचं थोडंसं डिस्कशन पण केलं होतं काल, राईट. मध्ये लिहा. When a person shouts in an empty room, when a person shouts in a big empty room, when a person shouts in a big empty room, we first hear his original sound. After that we hear the reflected sound of that shout. After that we hear the reflected sound of that shout. This reflected sound is called echo. This reflected sound is called echo. म्हणजे काय? इको म्हणजे काय? इट इज जस्ट द रिफ्लेक्टेड साऊंड. याला काय म्हणणार आपण? इको. इको. आणि इको ऐकण्यासाठी आपल्याला त्या दोन साऊंडच्या मध्ये किती टाइमचा डिफरन्स पाहिजे? किती जास्त विचारतोय? डिफरन्स पाहिजे की आपला साऊंड गेला वापस आला, याच्यामध्ये किती टाइमचा डिफरन्स आपल्याला पाहिजे? 0.1 सेकंड. का बरं? कारण एक आवाज जर आपण ऐकला तर तो आपल्या कानावरती किंवा ब्रेनला त्या दोन साऊंड मध्ये डिफरन्शिएट करायसाठी 0.1 सेकंड लागतात. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? टाइम जो पाहिजे, मिनिमम टाइम, तो किती पाहिजे? 0.1 सेकंड असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये लिहा, एक लाईन सोडून द्या खालच्या लाईन वरती. द सेन्सेशन ऑफ साऊंड, द सेन्सेशन ऑफ साऊंड persists in our brain. Persist spelling काय? PERSIST. persist म्हणजे काय? To exist. In our brain for about 0.1 second. For about 0.1 सेकंड. म्हणजे हे किती आहे? 1/10 ऑफ सेकंड आहे का? कशाच्या बाबतीत होतं? दिस वॉज फॉर साऊंड. मी लाईटचं पण विचारलं होतं. काय आहे लाईटचं? लाईट साठी किती वेळ राहणार? हा, 1/16 आहे ना? काय? 1/16. Yes, it is 1/16 of second. कुठे शोधून आणलं? माहिती. हा? काल काय झालं? शुअर नव्हतो. मग सांगायला काय झालं? काल बघून आलं का? मग आज शुअरून आला का? आज मंदिरात गेलं वाटतं. लाईटचं लिहिलं का? सेम परसिस्ट द काय? द सेन्सेशन ऑफ लाईट परसिस्ट ऑन आवर ब्रेन नाही लिहायचं, ऑन आवर रेटिना लिहायचं. ब्रेन ना तिथं काय लिहायचं? रेटिना लिहायचं. रेटिना फॉर अबाउट 1/16 ऑफ सेकंड. म्हणजे किती होईल ते? किती सेकंड होईल ते? वाव. 1/4 किती होत असतं? 0.25.
याला आणखी 4 ने डिवाइड करायचं किती होईल 0.8 0.082 हा इवन 0.0625 सेकंड. तर आता आपल्याला हे तर कळलं की साऊंड जो आहे तो त्याला डिफरन्शिएट करायसाठी दोन साऊंडच्या मध्ये 0.1 सेकंडचा गॅप पाहिजे. मग त्याच्यासाठी डिस्टन्स मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे आपल्याला सांगा बरं. तर बताओ तुम्ही. काय 17.2 कसं काय आलं ते हा हे तर म्हणजे 17.2 चुकीचं आहे बरोबर आहे बुक मध्ये दिलं. मग बुक मध्ये का दिलं तेच का दिलं दुसरं का नाही दिलं दॅट इज माय क्वेश्चन. हा त्यांना आवडलं का ते हा सांगा पटकन काय झालं काय 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 मला सांगायचं. बघा इफ वी आर स्टँडिंग ओव्हर दिस प्लेस दॅट इज इट. इथून आपण ओरडलो इफ वी शाउट फ्रॉम दिस प्लेस तर काय होईल इकडनं साऊंड इथून इकडे जाणार असं इथे इथून रिफ्लेक्ट होणार राईट आणि असं नंतर आपल्याला इकडे ऐकू येणार राईट. इथून इकडे गेलाय इथून इकडे आता. तर हे डिस्टन्स किती टाइम मध्ये ट्रॅव्हल करणार आहे तो 0.1 सेकंड मिनिमम एवढं तर पाहिजेच आहे आपल्याला. सो टाइम टेकन टू ट्रॅव्हल दिस इज 0.1 सेकंड. त्याच्यानंतर स्पीड ऑफ साऊंड. आता स्पीड ऑफ साऊंड मी तुम्हाला सांगितले डिपेंड्स अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. सो काही बुक मध्ये त्यांनी 344 घेतलेली आहे काही बुक मध्ये त्यांनी 340 घेतली आहे काही बुक मध्ये 330 घेतलेली आहे. बट ऑन एन ॲव्हरेज आपण 330 जरी घेतली 340 जरी घेतली 344 जरी घेतली तर अप्रॉक्सिमेट आन्सर जे आहे ते ऑलमोस्ट सेमच आहे. आता ते कसं मी तुम्हाला दाखवतो. आता स्पीड सपोज आपण किती घ्यायची आपण 344 बाकीच्यानी पण होईल डोंट वरी मीटर्स पर सेकंड. तर आता आपल्या डिस्टन्स कसं मिळेल हा स्पीड इंटू टाइम. तो डिस्टन्स किती आहे 34.4 मल्टीप्लाइड बाय 0.1 किती होईल हा 34 हे किती भेटेल आपल्याला 34.4 मीटर्स. तर हे डिस्टन्स कोणतं आहे इथून इकडे जायचं आणि इथून पुन्हा इथे यायचं डिस्टन्स हे 34.4 आहे. तर एका साइडचं डिस्टन्स किती होईल इट्स हाफ होईल. सो डिस्टन्स ऑन वन साइड विल बी 34.4 divided by 2. So D किती होईल 17.2. आणि जर आपण 330 जरी घेतलं असतं तर आन्सर किती आला असतं मग आपला इथे आला असतं 33 मीटर. एका साइडचा डिस्टन्स काढण्यासाठी 33 डिवाइडेड बाय 2 किती झालं असतं 16.5. आणि याला अप्रॉक्सिमेट करून आपण 17 म्हणू शकतो का आणि याला अप्रॉक्सिमेट करून पण आपण 17 म्हणू शकतो का. सो म्हणून असा आहे. आणि 340 जर घेतलं तरी पण ते किती होणार आहे अप्रॉक्सिमेट 17च येणार आहे राईट. काल म्हणून मी म्हटलं होतं की 330 जरी घेतलं 344 जरी घेतलं किंवा 340 जरी घेतलं आन्सर अप्रॉक्सिमेटली शेवटीला एकच येणार. अप्रॉक्सिमेशन शिकले ना शाळेत पायच्या वरती जर नंबर असेल तर पुढच्या नंबरला जातं. हा हा तेच हा समजलंय. मग कसं आलंय तर काढा हे डायग्राम काढा. इथून आपला साऊंड सोर्स आहे इकडे गेलं आवाज
इकडून वापस आला. आणि या गोष्टी विसरायच्या नाही आहेत रे, की बाय ओनली 17.2 और जस्ट 17 ऐसा मत करो. आणखीन एक प्रश्न विचारतो यूपीएस तुम्हाला काढायचा. यू नो दॅट स्पीड ऑफ साऊंड इज अप्रॉक्सिमेटली 340 meters per second. सो माइल्स पर आवर मध्ये किती होईल? यूपीएससी ये नहीं पूछेगी व्हाट इज द स्पीड ऑफ साउंड, इट विल आस्क यू इन माइल्स पर आवर. हम बताओ कन्वर्जन आता होगा कोई होगा काय करणार सांगा. लिहू झालं नाही लिहू करा ते माइल्स पर आवर मध्ये किती होईल. काय करणार वैसे में क्या करोगे. काय करताय. 7200 कसं नाही सेकंड्सला आर मध्ये 36 म्हणजे 3600 ने मल्टिप्लाय. हां आणि 340 ला 1.7 डिवाइड 1.7 1 माइल इक्वल्स टू 1.7 1.7 मीटर. बघा आता काय करायचं याच्यामध्ये. सगळ्यात पहिले तर आय विल से कन्वर्ट इट इनटू किलोमीटर पर आवर. एवढं तर माहिती आहे. मीटर्स पर सेकंड आहे, आता याला कन्वर्ट करायचं कशामध्ये किलोमीटर पर आवर मध्ये. तर याने काय करायचं आता 18 बाय 5 ने मल्टिप्लाय करायचं. किती आन्सर 68 मल्टीप्लाइड बाय किती 18 किलोमीटर पर आवर. So 1 kilometer is equals to how many miles? आपल्याला हे तर माहिती आहे चला 1.6 किलोमीटर equals to 1 mile. Now this is 0.62 x. मग 1 किलोमीटर is equals to say x miles. तर x ची व्हॅल्यू किती होईल 1 upon 1.6 बरोबर. तर किलोमीटरच्या ऐवजी काय लिहायचं तिथे 1 upon किंवा 10 upon 16 miles per hour. किती होईल याचा आन्सर
16 3 4 16 4 चा किती होतं 64 16 4 चा 64 सो ऑलमोस्ट किती होईल 4.2 so 42 multiplied by 18 किती होईल 18 4 72 18 2 चा 26 so almost 7 4 6 miles per hour नहीं 746 नहीं 756 72 and then 36 काला काय केलं once more कुठून नाही समजलं पहिल्यापासूनच नाही समजलं हे तर कळालंय मीटर्स पर सेकंडला पहिले काय केलं किलोमीटर पर आवर मध्ये आता याला मल्टिप्लाय करून आन्सर दिला काय आणि असंच ठेवलं काय आन्सर तर तेच आहे ना त्याच्यानंतर काय केलं होतं आपण किलोमीटरला माइल्स मध्ये लिहिलं राईट सो हे जे 1 किलोमीटर आहे याला फक्त कशामध्ये लिहिलं 1 माइल मध्ये सो 1/16 किलोमीटर इज इक्वल्स टू 1 नॉट म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायची होती ना तर हे आपल्याला इकडून x माइल्स ची व्हॅल्यू आली किती त्या 1/1.6 किलोमीटर आपल्याला काय फाइंड करायचं होतं 1 किलोमीटर म्हणजे किती माइल्स आहे कारण इथे एकच किलोमीटर आहे ना 18 मल्टिप्लाइड बाय 1 किलोमीटर अपॉन 1 आवर तर इथून 1 किलोमीटरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली किती माइल्स मध्ये आहे तर इट केम आउट टू बी दिस आणि मग बस ते लिहिलं तर 1/1.6 न लिहिता मी 10/16 लिहिलं कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल म्हणून अँड देन पक्का समजलं आता काय आता जेवढं सांगितलं तेवढं काय करायचं अब ना थोडी ना कह सकता हूँ पक्का समजलंय ना की फक्त तर काय आहे याची व्हॅल्यू 756 माइल्स पर आवर तर नेक्स्ट आहे आपलं आता therefore ते लिहा पुढे एक स्टेटमेंट द्यायची राहिली ना याची the minimum distance between the source of sound and the obstacle the minimum distance between source of sound and obstacle must be किती 17.2 meter the source and the obstacle must be 17.2 meter full stop this distance will change with change in temperature लिहिलंय तर नेक्स्ट लिहा रिव्हर्बरेशन इको झालं and next thing we have is रिव्हर्बरेशन काय असतं रिव्हर्बरेशन झाले तुमचं जर असं म्हणायचं असेल नाही झालं तुम्ही आता पण बघू
So best way is to tell me what do you mean by the term reverberation? सांगा पटकन. Repetition of words. कुठे होऊ शकते मोस्टली? Where can this happen? हा? आता इको मध्ये झालं ना. What you said. कोण म्हणलं रिफ्लेक्शन ऑफ साउंड. इको मध्ये झालं. इसमें क्या नाही. Multiple times. यस. इको मध्ये काय होतं? One time. एकदा झालं. रिव्हर्बरेशन मध्ये काय होईल? Multiple times. मल्टिपल टाइम्स. मल्टिपल टाइम्स कसं होईल? एकदा व्हायला पाहिजे ना, साऊंड एकदाच रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. मल्टिपल टाइम्स कसं होईल? आणि कुठे होईल मल्टिपल टाइम्स? हा? दोन्ही साईडला Cave obstacle मध्ये. पाहिजे. दोन्ही साइडला ऑब्स्टॅकल पाहिजे. तर इट मोस्टली हॅपन्स इन एम्प्टी हॉल्स. एम्प्टी हॉल्स जे असतात तिथे असं जर बघितलं, थिएटरला गेले की सगळे असं कोणी आहे का जे थिएटरला नाही गेलं अजून, मूवीज नाही बघितली? दाखवून आणा. तर थिएटर मोठं असतं एवढं तर माहिती आहे. पिक्चर मध्ये बघितलं असेल, टीव्ही मध्ये कुठे तर बघितलं असेल. थिएटर मोठं काहीतरी असतंय, हॉल असतो. तिथे का वाटतं? पडदे काय करतात? नाही, रिव्हर्बरेशन नाही. स्पेशल टाईल्स असतात ते साऊंड प्रूफ. हा, ते काय रिव्हर्बरेशनला थांबवतात, ऍब्झॉर्ब करून घेतात. कसं असं काय मोठं लावलेलं असते ना. तर बघा त्याच्यामध्ये काय असतं मी म्हणतो. पहिले त्याच्या आधी रिव्हर्बरेशन लिहा. द पर्सिस्टन्स ऑफ साऊंड. पर्सिस्टन्स म्हणजे काय? की आहे तसंच राहणार, त्याला मरू नाही देणार. पर्सिस्टन्स मीन्स आपण मागच लिहिलं. पर्सिस्ट म्हणजे काय होतं? टू एक्झिस्ट, राईट. तर पर्सिस्टन्स म्हणजे एक्झिस्टचं काय होईल? एक्झिस्टन्स म्हणजे काय होईल? द एक्झिस्टन्स ऑफ साऊंड इन अ बिग हॉल. In a big hall due to repeated reflection, due to repeated reflections from the walls, comma ceiling, walls, comma ceiling and floor of the wall, ceiling and floor of the wall is known as reverberation. If this is a very much मोठा hall, if this is a stage, इथे काहीतरी चालू आहे. तर बसणारे लोक कुठे बसणार? इकडे बसणार. सपोज इथे कोणी खुर्ची टाकून बसले मस्त. कार्यक्रम बघा खुर्चीवर. तर मला सांगा, जर एखादा स्पीकर इथून बोलला, हे आहे आपला आवाजाचा सोर्स, तर आवाज इथून असा सरळ इथेच येईल का? जसं तुमच्यासारखं घरून निघाला की बरोबर पहिले क्लासला येणार, मग क्लासवरून घरी जाताना थोडंसं इकडं जाणार, तिकडं जाणार, काहीतरी खाणार, काहीतरी बघणार, है ना, आणि मग घरी जाणार, बरोबर ना? तर तसं आवाज पण काय करतो, आता आवाज सरळ इथे जाणार नाही. एक आवाज तर असा सरळ असं नाही की इथे असा येणारच नाही, असा पण येईल, बट इट विल ऑल्सो कम लाईक दिस थ्रू रिफ्लेक्शन्स. असा आवाज येऊ शकतो, असं येऊ शकतो. इट कॅन ऑल्सो कम लाईक दिस, इट कॅन ऑल्सो कम लाईक दिस, राईट. जर त्याला यायचंच ठरलं तर अगर घर पहुंचना ही रहा तो कैसे भी पहुंच ही जाओगे ना. असं पण येऊ शकतो आवाज त्याच्यापर्यंत. देयर आर मल्टिपल वेज
द साऊंड कॅन रीच द पर्सन सिटिंग इन द ऑडियन्स. मग काय होईल, हा आवाज तर सगळ्यात फास्ट येऊन जाईल त्याच्यापर्यंत. बट व्हॉट अबाउट द अदर रिफ्लेक्शन्स, जे एक दोन ठिकाणी रिफ्लेक्ट होऊन येत आहेत, त्यांना वेळ लागेल त्याच्यापर्यंत पोहोचायला. त्याच्यामुळे काय होईल, बोललेलं तर एकदाच आहे, पण त्याचा आवाज काय होईल मल्टिपल टाइम्स, लाईक हॅलो हॅलो त्या टाइप आवाज येईल. कळलं? तर याला अवॉइड करायसाठी तर काय करायचं, भिंतीच काढून टाकू, एकदम आउट केला पाहिजे है ना. सगळ्यांना सामूहिक पिक्चर झाला पाहिजे सगळ्यांना. हा, तर याच्यासाठी काय केलं जातं तर बघा, त्याच्या पहिले मला जॉमेट्री किती येते मला ते सांग. हा, आपण बघू कोण कोण 10वी पास बसलेले. हे काय झालं. आता जर मी इथून एक अँगल बनवला, तर हा अँगल आहे ना सर, मजा नाही आली. हा अँगल कितीचा 90 डिग्री. का बरं, पुस्तक खोटं पण तर बोलू शकतं. The angle made at center is double the angle made by same at circumference. है ना, तो बराबर चालते बट बता नाही पार. जर अँगल हा अँगल किती आहे, दिस अँगल 180, आणि जो सर्कम्फरन्स वरती फॉर्म झालेला अँगल असतो दॅट इज हाफ ऑफ दिस अँगल. असं आहे का सायंटिफिकली? जर हा अँगल कुठेतरी जाऊन बनवला तर हा शेवटी कुठे येणार आहे, इट विल बी ऑलवेज 90 डिग्री अँड ऑलवेज रीच अदर एंड ओनली. तर सेम गोष्ट कशामध्ये केली जाते, मोठ्या हॉलमध्ये. त्या मोठ्या हॉलमध्ये कसं केलं जातं तर बघा, काय आता पुन्हा हॉल, सेम हॉल आहे. इकडे आपला स्टेज आहे, इकडे नाच गाना चल रहा है, यहाँ पे कोई कुर्सी डाले बैठा है. तर आता ह्या केस मध्ये काय, तर आपण बघितलं इकडे तर हे चौकोनी होतं म्हणून काय झालं, सब तरफ आवाज म्हणजे गूंज रहे है ना. तर आता ह्या केस मध्ये काय केलं जाईल, तर एक असा डोम टाइप शेप बनवला जाईल. पण डोम टाइप शेप जर आपण बनवला तर इथून आवाज निघाल्याशिवाय तो एकाच ठिकाणी पोहोचतोय. तर मधल्या लोकांचं काय, तुम्हाला देखील कमी पैशावाली स्थिती आहे, असं नसतंय. तर इट इज मेड इन सच अ वे दॅट की इकडचा जो अँगल आहे, जो आवाज इकडे वरती जाईल तर तो यांच्यापर्यंत पण पोहोचला पाहिजे. त्याचं फिजिक्स इतकं नाही लावू शकत आपण, ते इंजिनिअरिंगचा पार्ट झाला, आपल्याला इंजिनिअरिंगला नाही जायचं सध्या तरी. तर हे जे असतं इट इज मेड इन अ डोम शेप, इट इज मेड अ डोम शेप, जेणेकरून काय होतं, हा आवाज वरती जरी गेला तर हा पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचणार. आणि सेटिंग कधी पण अशी स्ट्रेट असते का मोठ्या हॉलमध्ये, इट इज ऑल्सो मेड कशी दिस वे, म्हणजे जो आवाज डायरेक्ट येणार आहे तो पण सरळ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि जो रिव्हर्ब झालेला साऊंड आहे तो पण त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे एकदाच. आणि मोस्ट ऑफ द टाइम these all roofs are made by sound absorbent material. जे छिद्रवाले असतात ना, those are the sound absorbent material, जेणेकरून काय होतं, साऊंड जो आहे तो रिफ्लेक्ट नाही होत तर तो काय होतो, ऍब्सॉर्ब होतो. आणि ऍब्सॉर्ब झाल्यामुळे काय होतं, आपल्याला डबल साऊंड ऐकायला येत नाही. ओके, कॉन्सर्ट वगैरह में भी रिवर्बरेशन होता है, तो वहाँ पे कैसे फॉर्म होगा कॉन्सर्ट हाँ ओपन, हाँ, तो वहाँ पे कैसे रिवर्बरेशन होता है? वो तो माइक का आवाज, वो स्पीकर का माइक, स्पीकर का आवाज जब माइक में आएगा तब होता है वो वहाँ का. वहाँ पे तो कुछ है ही नहीं ना साउंड रिफ्लेक्ट करने को, तो वो क्यों होता है, तो स्पीकर का आवाज माइक में फिर से कैप्चर हो जाता है, तब होगा ना. अरे बराबर है कि नहीं, अगर कुछ रिफ्लेक्ट करने को है ही नहीं तो आवाज रिफ्लेक्ट करके आएगा कैसे हमारे पास फिर से.
वो स्पीकर का आवाज माइक में फिर से आता है और माइक का आवाज फिर से स्पीकर में जाता है, वो अलग चीज है, वो इसमें नहीं आएगा। त्याच्यामध्ये लिहा अ शॉर्ट रिव्हर्बरेशन, खाली पॅराग्राफ चेंज करून लिहा अ शॉर्ट रिव्हर्बरेशन इज डिझायरेबल, अ शॉर्ट रिव्हर्बरेशन इज डिझायरेबल इन कॉन्सर्ट हॉल्स, हे काय आहे, हॉल आहे, तर हॉल मध्ये थोडासा आवाज गुंजला तर चालेल। तुम्ही कधी इकडे गेलेत का, क्रीडा संकुलला गेलेत का, क्रीडा संकुलच्या इंडोर हॉल मध्ये तिथे जाऊन थोडं जरी बोलला तर आवाज किती गुंजत असतो तिथे, कोणी काय बोललेलं कळतं का? जर तिथे प्रोग्राम होत असेल, कोणी काय बोलतंय काहीच कळत नाही, काय बोलतोय तिथेलाच माहिती असतं मी काय बोलतोय, बाकीचे लोक फक्त बघत असतात, त्या कारण टाळ्या वाजवतात, बाकी सगळे टाळ्या वाजवतात। अरे रियालिटी आहे। त्याच्यामध्ये लिहा पुढे, बट एक्सेसिव्ह रिव्हर्बरेशन is highly undesirable. Excessive reverberation is highly undesirable. It's highly undesirable. समजले या पुढे फुल स्टॉप करून heavy curtains are put on doors. Heavy curtains are put on doors and windows to absorb sound and reduce the reverberation. तर ही पण एक टेक्नॉलॉजी आहे, जी टेक्नॉलॉजीने म्हणताना आर्किटेक्चर आहे, जे यूज केलं जातं टू अवॉइड मल्टिपल रिव्हर्बरेशन्स. ओके, आणि सोबत साऊंड ॲब्झॉर्बंट मटेरियल सुद्धा यूज केलं जातं. अँड तर मला एक सांगा, आता हे मल्टिपल रिफ्लेक्शन जे होत आहेत, इन दिस केस इट इज अनडिझायरेबल, आपल्याला नाही पाहिजे. तर इज इट नेसेसरी त्या प्रत्येक वेळेस जिथे पण मल्टिपल रिफ्लेक्शन्स होणार ते आपल्याला नाहीच पाहिजे, की मल्टिपल रिफ्लेक्शन समटाइम्स आर डिझायरेबल, की आपल्याला मल्टिपल रिफ्लेक्शन पाहिजेच आहे. डॉक्टरचा टेथोस्कोप बघितलाय का तुम्ही? टेथोस्कोप मध्ये काय होत असतंय, देयर इज मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. जर एकदाच रिफ्लेक्ट होऊन सोडून गेला साऊंड तर टेथोस्कोप मध्ये काही ऐकूच येणार नाही. त्या केस मध्ये आपल्याला काय पाहिजे असतं, की साऊंड जो आहे तो मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्ट होत होत कानापर्यंत आपल्या पोहोचला पाहिजे, आपल्या आणि डॉक्टरच्या. आपल्याला ऐकून काय होतं, आम्ही तो बस गुटू ऐकू आहे काय. तर आणखीन एक सबसे बेस्ट, हातामध्ये माईक घेऊन बोलताना बघितलं, माईक म्हणजे लाईक दिस, हे माईक असलेली काय म्हणतात, मेगाफोन, भोंगा, जल्दी असे हटो. याच्यामध्ये पण दोन उभे असतात, ते सफरचंद वगैरे विकणारे, 100 के 1.25 किलो, 100 के 1.25 किलो. एकदा रेकॉर्ड करून ठेवून द्यायचं. मग हे असंच का असतो शेप त्याचा, असं सरळ का नाहीये? आवाज जास्त आवाज का जास्त आवाज इथे काय होईल, आणि इकडनं बोलताना तर हळू बोलतो, इकडनं मोठा का होतो आवाज? जादू आहे का याच्यामध्ये? तर काय होत असतं, एक तर सगळ्यात पहिले आवाज इकडे तिकडे कुठे जात नाही, तर इट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर याच्यामध्ये मल्टिपल रिफ्लेक्शन्स पण होतात, आणि ते मल्टिपल रिफ्लेक्शन्स हाऊ डज इट हेल्प इन एम्प्लिफाइंग द साऊंड. तर
साऊंड कशाने, साऊंडची जी लाऊडनेस आहे ती कशावर डिपेंडंट आहे? इट इज डिपेंडंट ऑन amplitude, right? Amplitude म्हणजे काय आहे? Maximum displacement. of the particles from mean. आवाज निकाला, आवाज इकडे पण लागेल, इथे पण लागेल, इधर भी लगेगा, इधर भी लगेगा और आगे असं जाईल. याच्यामध्ये काय झालं? अगोदर अँप्लिट्यूड इतकंच होतं, आता किती झालं? वाढलंय याच्यामुळे. तर म्हणून आवाज काय होतो? त्यातून निघताना मोठा येतो. त्याच्यामध्ये लिहा यूज ऑफ मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. यूज ऑफ मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहायचा मेगाफोन. त्याला काय म्हणतात? मेगाफोन. It is used to amplify and direct. It is used to amplify and direct. Direct म्हणजे काय? हा? Used to amplify and direct. दिशा दाखवणं. असं म्हणून डायरेक्शन दाखवणं. And direct the voice of a person, and direct the voice of a person who speaks into it. Who speaks into it. Next काय आहे? स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोपची स्पेलिंग काय? कशापासून स्टार्ट होणार सगळ्यात पहिले? S पासून. STE. त्याला स्टे. स्टेथोस्कोप लावून घ्या पुढे. काय होतं त्याच्यामध्ये? Which type of instrument first of all it is? It is a medical instrument. म्हणजे it is a medical instrument. It is a medical instrument used to listen the sound produced by heart and lungs. Heart and lungs in human body. आणखी एक पॉइंटला स्टार्ट करून the ceilings of the concert halls. The ceilings of the concert halls, conference halls, and cinema halls. Are curved. C-U-R-V-E-D, curved, so that sound after reflection reaches all corners of the hall. काय झालं? कुठून सुटलंय सांगा. Cinema halls are curved so that sound after reflection reaches all corners of the hall. हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये की why the ceilings of the concert halls are made curved.
to save space, to increase the number of reflections, to decrease the number of reflections, काही पण विचारू शकता. ऑप्शन असत असे आणि पोरं त्याला पण टिक करून येतात की टू सेव्ह स्पेस म्हणून कर्व केलं की कसं असं इतकी समस्या जागा वाचून पोरं काही पण विचार करू शकतात. पोरं मीन्स नॉट ओनली बॉयज, इट कॅन बी एव्हरीवन. Okay, next टाका range of hearing. Range of hearing. तर काय आहे ऑडिबल रेंज ऑफ हिअरिंग? पक्का किती आहे बाकीचे? किती आहे? किती? 20,000 की 2,000? 20,000. Yeah, the average audible range of sound for human beings आता तुम्ही 20 to 20,000 सांगितलं पण ते काय आहे? हर्ट्स आणि हर्ट्स मध्ये काय मोजलं जातं? फ्रिक्वेन्सी इज फ्रॉम ह्युमन बीइंग्स इज फ्रॉम 20 to 20,000 हर्ट्स ऑफ फ्रिक्वेन्सी. 20 म्हणजे किती? 20 ते 20,000 हर्ट्स. याच्यावरती बऱ्याच वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज द ऑडिबल रेंज ऑफ ह्युमन्स? सो आन्सर विल बी 20 to 20,000 हर्ट्स. नेक्स्ट लाइन वरती लिहा चिल्ड्रन अंडर the age of 5. Children under the age of 5 and some animals like dogs can hear up to 25,000 of frequency. Can hear up to 25,000 hertz of frequency. मग 20 पेक्षा खालची फ्रिक्वेन्सी जर आली तर आपल्याला ऐकू येणार आहे का? मग त्या 20 हर्ट्ज पेक्षा खालच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात? आणि 20,000 हर्ट्ज पेक्षा मोठ्या असणाऱ्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात? हा इनऑडिबल आहे. कोण आहे ते इनऑडिबल? मीटिंग चालू आहे का तुमची? एम आय ऑडिबल? तर the frequencies which are less than 20 hertz are called what? Infrasonic sound waves किंवा infrasonic sound पण म्हणतात. Waves is option. आणि मग याला काय म्हणणार? 20,000 हर्ट्झ पेक्षा वरती अल्ट्रासोनिक साउंड. ठीक आहे. तर लिहा the sound of frequency lower than 20 hertz is called infrasonic. It's called infrasonic sound.
तर आता मला एक गोष्ट सांगा की जर इन्फ्रासॉनिक साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी मग कमी आहे की जास्त आहे? फ्रिक्वेन्सी कमी आहे, मग वेवलेंथ जास्त आहे, राईट? कारण स्पीड ऑफ साऊंड इज फिक्स्ड किती? 330 to 340 मीटर्स पर सेकंड. तर याच्या या केसेस मध्ये वेवलेंथ कशी असते त्या साऊंड वेव्हची? इट इज हाय. का बरं? कारण आता फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे तर वेवलेंथ वाढत. का बरं? कारण स्पीड ऑफ साऊंड इज कॉन्स्टंट. नेक्स्ट खालच्या लाईन मध्ये लिहायचे कंटिन्यू करून की earthquakes and some animals like whales elephants and rhinoceroses produce infrasonic sound. मला याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की which of the following animal is capable of producing infrasonic sound? तर whales, elephants and rhinoceroses are the animals which are capable of producing infrasonic sound. त्याच्यानंतर आणखी काय लिहिलेलं आहे आपण? earthquakes शिकून झालं तुमचं जिओग्राफी मध्ये? हा 10वी मध्ये जिओग्राफी शिकले, earthquake शिकलेच नाही. सरफेस वेव्स, प्रायमरी वेव्स, सेकंडरी वेव्स, एपिसेंटर. हा काय असतं एपिसेंटर? काहीतरी सेंटरला असते. हा काय असतं एपिसेंटर? हा जिथून अर्थक्वेक सुरू होतो त्याला काय म्हणतात? एपिसेंटर. आणि अर्थक्वेक जेव्हा सुरू होतो तेव्हा काहीतरी वेव्स प्रोड्यूस होतात. तर त्या वेव्स कोणत्या असतात? दोज आर प्रायमरी वेव्स. प्रायमरी वेव्स कशा कशातून ट्रॅव्हल करू शकतात? हा कुछ भी बोल दो ना, काय सर तो फिजिक्स पढ़ाते, जियोग्राफी थोड़ी आती होगी है ना? असंच आहे ना? प्रायमरी वेव्स कशा कशामधून ट्रॅव्हल करतात सांगा? क्रॉस मॅटर. वा मी स्टेट्स विचारले. सॉलिड, लिक्विड, गॅसेस माहिती नाही कशातून ट्रॅव्हल करू शकतात? कशा कशामधून ट्रॅव्हल करतात? ते ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड, गॅस, ऑल थ्री, एनी टू. काय पक्का? हा आणि सरफेस वेव्स हे ट्रॅव्हल ओनली थ्रू सॉलिड. हा ते सरफेस आहे ना, सरफेस वरती फक्त सॉलिड असतं एवढंच लक्षात ठेवून करा. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक पुढे काय अर्थक्वेक शॅडो झोन बहुत आएगा आगे. मनोहर पांडे वाचते की नाही? हो जसं दिलंय ना, वाचते की नाही? विकत घेऊन झाली असेल पूर्ण. त्याच्यामध्ये आता पुढे काय प्रोड्यूस इन्फ्रासॉनिक साऊंड ऑफ 5 हर्ट्ज. प्रोड्यूस इन्फ्रासॉनिक साऊंड ऑफ 5 हर्ट्ज. अरे स्टेटमेंट लिहिली ना, त्याला कंटिन्यू कंप्लीट करा. हा तर पुढे एक लाईन सोडून द्या, म्हणजे तिथं लाईन खालच्या लाईन वरती द्या. इट इज ऑब्झर्व्ड दॅट, आपण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इट इज ऑब्झर्व्ड दॅट सम ॲनिमल्स गेट डिस्टर्ब. इट इज ऑब्झर्व्ड दॅट सम ॲनिमल्स गेट डिस्टर्ब and start running. It is observed that some animals get disturbed and start running here and there just before the earthquake occurs. तसं का बरं? They can sense नाही, they can hear the sound produced by the earthquake. तुम्हाला आता सांगा earthquake मध्ये ज्या waves produce झाल्या those are now transverse waves or longitudinal waves.
आज काय करायचं सगळ्यांनी मनोहर पांडे उघडायची, त्याच्यामध्ये अर्थक्वेक दिलाय ते सगळं वाचून यायचं. मी उद्या पुन्हा प्रश्न विचारणार आहे सगळ्यांकडे. मनोहर पांडेची बारीक वाली नाही बरं, ती सगळ्यात मोठी आहे. कधी पण दुकानात गेला मनोहर पांडे घ्यायला, त्याला म्हणायचं तुझ्याकडे जेवढी मोठी मनोहर पांडे असेल तेवढी दे. कोणती ती बारीक वाली ती नाही वाचायची, ही मोठी वाली वाचायची. सबसे महंगे वाली लेने का ती भेटली ना. मग वो सस्ते वाले ने उठा के लाने का. ठीक है, अच्छे मार्क्स लाने हैं, अच्छे पैसे खर्च करने पड़ेंगे. ठीक है, ओनली इन केस ऑफ जीके. बाकी जर पूछना नहीं म्हणणार मी, पूजा करतो नाही ही बुक. ओके, नेक्स्ट काय आहे? इंफ्रासोनिक झालं. मग आता अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक म्हणजे काय आहे? द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी हायर दॅन 20,000 हर्ट्ज. अरे दिया ना, सेकंड हेडिंग टाका अल्ट्रासोनिक साऊंड, त्याच्यामध्ये दिया द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी हायर दॅन 20,000 हर्ट्ज इज कॉल्ड अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड हे ह्यूमन्स ऐकू शकतात का? नाही, ऑब्वियसली ना. तर आता इथे याची फ्रिक्वेन्सी हाय आहे, किलो आहे. मग आता हाय. इट इज अ हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. हाय फ्रिक्वेन्सी साऊंड असल्यामुळे याची वेवलेंथ कशी असेल? कमी. इट इज हॅविंग अ लेस वेवलेंथ और शॉर्ट वेवलेंथ. तर पुढे लिहा डॉग्स, comma monkeys, dogs, comma monkeys, comma bats, comma cats, bats, comma cats, comma dolphins, leopards and porpoises. Porpoises ne ऐकून आले तुम्ही? Can hear ultrasonic sound. It is a whale-like animal. डॉल्फिन झाले. अरे डॉल्फिन नाही समझे? काय दिलं? कॅन हिअर अल्ट्रासोनिक साऊंड दिलं इथपर्यंत. आणि त्याच्या पुढे लिहा बॅट्स, कॉमा डॉल्फिन्स, बॅट्स, कॉमा डॉल्फिन्स, कॉमा porpoises and rats can produce ultrasonic sound. Can produce ultrasonic sound. कधी ऐकलाय का उंदराचा आवाज? ऐकलाय का? कुसकुस करत जागीच किती स्ट्रेट आवाज असतो, त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स ऐकू येतं का तुम्हाला? क्लिअरली ऐकू येतं का ते? नाही. सो दीज टाइप ऑफ साऊंड आर हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. तुम्हाला काल पण सांगितलं होतं, जेव्हा असं स्ट्रेट आवाज असतो त्याच्यामध्ये काहीच आपल्याला गुणगुण ऐकायला येत नाही, बघ असं कुसकुस काहीतरी एकदम बारीक आवाज ऐकायला येतं. त्या केसमध्ये दॅट साऊंड इज हाय फ्रिक्वेन्सी साऊंड. मच्छराचा आवाज बघा, उंदराचा आवाज बघा, त्याच्यानंतर डॉल्फिनचा आवाज ऐकलाय का? डिस्कवरी चॅनल वरती वगैरे जे काही डॉक्युमेंटरी त्याच्यामध्ये थोडासा आवाज ऐकू येतो, तो पण साऊंड बघा. दीज ऑल साऊंड सिमिलर. एक सारखेच ऐकायला येतात का हे ऑलमोस्ट? दीज आर हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्स. ओके, आता तो आवाज मी तर नाही काढू शकत, मला माहिती आहे. तर आता वो है तो है अभी. सर अल्ट्रासोनिक साऊंड आपल्याला ऐकू नाही, त्यांच्या आवाजातच काय? अरे हाय फ्रिक्वेन्सी मग काय प्रत्येक साऊंड काय त्यांचा 20,000 हर्ट्झच्या पुढे थोडी असेल, थोडाफार खाली पण देत असेल ना, तर तो आवाज ऐकायला येतो ना.
हाय फ्रिक्वेन्सी साऊंड कसा असतो मी ते सांगायचा प्रयत्न करतोय. आय एम नॉट सेइंग की अल्ट्रासोनिक साऊंड सुनाई दे रहा है, चमत्कार हो गया मिरेकल. त्याच्यानंतर या ऍप्लिकेशन्स ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंडच्या प्रॉपर्टीज बद्दल पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. इवन इन युअर इंजीनियरिंग यू विल बी आस्क्ड अबाउट अल्ट्रासोनिक साउंड बिकॉज ये बहुत जगह यूज होता है. फर्स्ट, these are high frequency waves. These are high frequency waves. आणि फ्रिक्वेन्सी जर हाय असेल तर वेवलेंथ काय होईल? शॉर्ट होईल, राईट. त्याच्या पुढे लिहा हाय फ्रिक्वेन्सी वेव्स and have short wavelength and have short wavelength. Then त्याच्या पुढे लिहा सेकंड पॉइंट कडून they can travel in straight line. They can travel in straight line without bending around the corners. Without bending around the corners. तर आता एक उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये थर्ड पॉइंट लिहा they can penetrate म्हणजे काय? आतमध्ये शिरणं. they can penetrate into matter to a large extent. पेनिट्रेट म्हणजे काय सांगितलं मी? आतमध्ये घुसणं, म्हणजे कोणत्या गोष्टीच्या आतमध्ये शिरणं, त्याला काय म्हणणार? पेनिट्रेट. तर हाऊ अँड व्हाय आर ओनली अल्ट्रासोनिक साऊंड एबल टू पेनिट्रेट इनटू द मॅटर? फ्रिक्वेन्सी असते. रिझन काय? म्हणजे why only high frequency sound can penetrate and not the sound which have low स्पीड स्पीड थोड़ी है. साउंड है तो साउंड अल्ट्रासोनिक हो गए या इंफ्रासोनिक हो गए, स्पीड तो एक ही हो गए ना, है ना. तर बघा आता मॅटर आहे म्हणजे देयर विल बी लॉट्स ऑफ पार्टिकल्स. लॉट्स ऑफ पार्टिकल्सला कन्सिडर की एक अशी गर्दी आहे. हाय फ्रिक्वेन्सी साऊंड म्हणजे काय? तुम्हाला बारीक त्याचं हे असेल, इट विल लुक लाईक दिस. की जर मला दोन प्रकारचे साऊंड काढले तर हाय फ्रिक्वेन्सी वाला हा राहील, दिस विल बी हाय फ्रिक्वेन्सी वेव अँड दिस इज लो फ्रिक्वेन्सी. बरोबर. तर असा प्रश्न आहे की गर्दीमध्ये घुसायला बारीक माणसं प्रिफर केलं जातं की जाड माणसं प्रिफर केलं जातं? बारीक. का बरं? कमी जागेतून पटकन घुसून निघतील, राईट. सेम गोष्ट आहे का? आता ही बारीक वेवलेंथ आहे तर ही पटकन निघून जाईल का बारीक ठिकाणामधून पण? ऍज कम्पेअर्ड टू दिस याला घुसायला वेळ लागेल किंवा कुठेतरी धडकून थांबून जाईल, रिफ्लेक्ट होऊन जाईल, काहीतरी होऊन जाईल, राईट. त्याच्यामुळे अल्ट्रासोनिक साऊंड मध्ये ही कॅपॅबिलिटी असते की इट कॅन पेनिट्रेट इनटू मॅटर टू अ लार्ज एक्सटेंट. ईश्वर का हसतोय? जरा बोल म्हणजे गेला किती दुःख होतं मला. ओके. त्याच्यानंतर लिहा खाली युजेस. फक्त युजेस लिहा त्याच्याच खाली शॉर्ट त्याच्यामध्ये युजेस आणि ना त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा
that used to clean hard to reach places hard to reach places याच्यामध्ये दिले का पण ते यार हाय एनर्जी वेव्स नाही दिलं ना थोडीशी जागा काढून द्या काहीतरी दीज आर हाय एनर्जी वेव्स फ्रिक्वेन्सी सोबतच द्या हाय एनर्जी वेव्स असं पण द्या कुठेतरी जिथे कुठे जागा असेल ऍप्लिकेशन प्रॉपर्टीज मध्ये दिले ना आपण 1 2 3 4 पॉइंट्स त्याच्यामध्ये कुठे जागा असेल तर तिथे द्या दीज आर हाय एनर्जी वेव्स किंवा खालच्या लाईनवरची जागा असेल तर नवीन पॉइंट म्हणून पण लिहू शकता त्याच्यानंतर युजेस मध्ये सेकंड लिहा इट्स used to investigate internal organs of human body बऱ्याच वेळेस कोणाची किडनी वगैरे जर काही त्रास असेल तर त्याला सांगितलं जातं की अल्ट्रासाऊंड करून घ्या राईट सोनोग्राफी म्हटलं जातं काही केसमध्ये तर दीज आर ऑल टाइप्स ऑफ द सेम थिंग विच साऊंड वेव्स आर युज्ड ओव्हर हियर दीज आर अल्ट्रासॉनिक साऊंड आणि अल्ट्रासॉनिक साऊंडची फ्रिक्वेन्सी किती असते मोर दॅन 20,000 हर्ट्ज ट्यूमर डिटेक्शन मध्ये पण यूज केलं जातं त्याच्यामध्ये पुढे लिहा ह्यूमन बॉडी लिहिलं कॉमा ट्यूमर डिटेक्शन नेक्स्ट लिहा नेक्स्ट पॉइंट लिहा used to determine the depth of sea comma detect submarines and icebergs तर हा जो आपण शेवटचा पॉइंट लिहिला आहे इट इज डन युजिंग सर्टन इन्स्ट्रुमेंट त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात दॅट इज कॉल्ड ॲज सोनार सोन्याच्या दुकानात बसलेला सोनार नाही सोन्याच्या दुकानात बसलेला सोनार नाही दिस इज समथिंग एल्स which is SONAR मग हे कॅपिटल मध्ये काय लिहिलंय काय आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग इट इज साऊंड navigation and range. लिहा sonar heading टाका and the word sonar stands for sound navigation and ranging. तर इथे कोणत्या वेव्स यूज केल्या जाणार अल्ट्रासॉनिक वेव्स Yeah, the waves used are ultrasonic. Kiva ultrasonic waves are used in sonar. Sonar mainly कुठे यूज केला जातं? In ships. कशासाठी?
Yes, yeah, it is used to detect versus line, yeah, depth of sea, submarines and icebergs. It is used to detect depth of sea, submarines, icebergs. आता शिप मध्ये सोनार पण असतंय आणि रडार पण असतंय. मग दोघांमध्ये फरक काय? सोनार खालून असते, रडार वरतून असते, आहे की नाही? हा, असं कोणाला वाटतं की सोनार खाली लावलेलं असते आणि रडार वरतून लावलेलं असते? कोणालाच नाही वाटत, फक्त विवेक आणि बाकी सर रडार एयर साठी म्हणजे एयर ऑब्जेक्ट साठी. ये तो हो गए बच्चों वाले डिफरेंस. मेन डिफरेंस काय आहे? यहाँ पे एक क्वेश्चन आता है. When I was attending my second SSB at Bangalore, I was asked the same question. भाई त्यांनी मला पहिले विचारलं व्हॉट इज सोनार. सांगितलं साऊंड नॅव्हिगेशन, रेंजिंग, अल्ट्रासोनिक साऊंड, डेप्थ ऑफ सी. थांबला आता पुढे दुसरं विचार. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सोनार अँड रडार. मी पण झालो चेकमेट. आता मला त्याच्या पुढे काहीच नाही की सोनार इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग डेप्थ आणि रडार काय आकाशाची डेप्थ मोजायला कंट्रोल नाही. हे तर शक्यच नाही. मी तेच सांगितलं इट इज यूज अंडर वॉटर अँड इट इज यूज ओव्हर द वॉटर. बरं हसला मी तो तुमच्यासारखा. म्हणजे एनी अदर डिफरन्स नाही, आम्ही प्रयत्न नाही आवे. मग काय मी पण तुमच्यासारखंच उत्तर दिलं. तर मग मेन डिफरन्स काय मग सोनार आणि रडार मधला? तर सोनार मध्ये कोणते वेव्ह यूज केलेत आपण? अल्ट्रासॉनिक. आणि रडार मध्ये कोणते यूज करणार? इन्फ्रासॉनिक नाही म्हणायचं. दोज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा राहील का लक्षात? आता रडार मध्ये कोणते वेव्ह वापरले जातात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लिहून घ्या. रडार युजेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. Radar uses electromagnetic waves. आतापर्यंत आपण सगळं जे आहे ते साऊंड वरती डिस्कशन केलं, राईट? सगळं मेकॅनिकल वेव्ह, साऊंड. सो इन टुमॉरोज लेक्चर वी विल सी अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, डोप्लर्स इफेक्ट. काय असते डोप्लर्स इफेक्ट? हा काय असते डोप्लर्स? कधी होतो एवढं तर माहिती आहे. when you can observe Doppler's effect. तर उद्या आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बद्दल बघू. त्याच्या अगोदर डोप्लर्स इफेक्ट. व्हॉट इज डोप्लर्स इफेक्ट? आय गेस तुमच्या जीके 20 मध्ये असायला पाहिजे डोप्लर्स इफेक्ट. Then we'll study electromagnetic waves, earthquake waves, and then udya shaniwari, right? And on Monday we'll start with thermodynamics. Okay? Thermodynamics म्हणजे नाव फॅन्सी आहे. टेम्परेचर वगैरेच्या बद्दल बघू. ठीक आहे?
आहे सर. आएगा उतना पढ़ के आने का. Okay, so for now, stop over here.